student. Yesterday in previous lecture we had already studied about tense and change the voice. Then we introduced parts of speech and first is noun. आपण पार्ट्स ऑफ स्पीच पाहणार आहोत आणि सगळ्यात अगोदर त्याच्यामध्ये आपण नाउन जे आहे ते पाहणार आहोत. कारण का बऱ्याच वेळेस आपल्याला ॲज अ यूज्ड वर्ड्स नाउन इन युअर एक्झामिनेशन. बघा, पार्ट्स ऑफ स्पीच तर नाउन जे आहे बऱ्याचदारला आपल्याला ते कॉमन नाउन आहे, कलेक्टिव्ह नाउन आहे का मटेरियल नाउन आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे ते कळत नाही. आता नाउन म्हणजे काय, तर नाम म्हणजे काय, तर कोणतीही वस्तू, व्यक्ती, प्राणी यांच्या नावाला आपण नाम म्हणतो, नाउन म्हणतो. आणि एक्झाम्पल्स आहे त्यांचे काइंड्स ऑफ नाउन. आता नाउनचे प्रकार आहेत बघा. फर्स्ट इज प्रॉपर नाउन. बघा, फर्स्ट इज प्रॉपर नाउन. वेन ठेवलेल्या नावाला विशेष नाम म्हणतात किंवा व्यक्ती किंवा स्थळाच्या नावाला आपण विशेष नाम म्हणू शकतो. तर नेमकं कन्फ्यूज होतं बघा, प्रॉपर नाउन अँड कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम आणि विशेष नाम. याच्यामध्ये नेहमी आपण कन्फ्युजन न राहता जे प्रॉपर नाउन आहे, विशेष नाम म्हणजे ठराविक व्यक्ती किंवा ठराविक स्थळाचं जे नाव आहे त्याला विशेष नाम म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल प्रॉपर नाउन. एक्झाम्पल्स वी कॉल्ड ॲज राम, सीता, यमुना, पुणे, क्रिकेट एक्सेट्रा. Ram and Sita, this is name are as a person, Yamuna river name, Pune as a place name and cricket as a game name. So we called as a proper noun. म्हणजेच काय की ठराविक व्यक्तीच्या नावाला किंवा ठराविक ठेवलेल्या नावाला आपण विशेष नाव म्हणू शकतो आणि इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणतो, प्रॉपर नाउन. अँड त्या स्थळाला किंवा त्या नावाला आपण विशेष नाम असे म्हणतो, प्रॉपर नाउन म्हणतो. फॉर एक्झाम्पल दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही दुसरे ॲड करू शकता. फॉर एक्झाम्पल सुरेश, महेश, व्यक्तीची कुठल्याही नावं, आरती अँड गंगा असेल, गोदावरी असेल, नद्यांची नावं. आता नातेपुते एक्झाम्पल्स घेऊ शकतो किंवा सांगली, कोल्हापूर याचं एक्झाम्पल आपण गावाची नाव घेऊ शकतो. आणि हे कुठल्या नाउनमध्ये येतात तर प्रॉपर नाउनमध्ये येतात. कबड्डी असेल, खो खो असेल एक्सेट्रा. ओके. व्हेन you see this video, then you take your notebook and pen. ब्लॅक असेल किंवा निळा बघा, ब्लॅक असेल, ब्ल्यू असेल, रेड असेल तर त्याचद्वारे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहू शकता. कारण का ज्या वेळेस आपण त्या गोष्टी लिहित असतो त्यावेळेस त्या आपल्या लक्षात येतील आणि त्यावेळेस लक्षात येत असताना आपल्या नेमकं कशाप्रकारे आपण त्या करू शकतो आणि त्यामध्ये एक्झाम्पल्स देऊ शकतो, ह्या गोष्टी लक्षात येतात. सेकंड, कॉमन नाउन. आता सामान्य नाम जे असतं बघा, सामान्य नाम कुठलं असतं तर एकाच गटातील वस्तूंना, बघा एकाच गटामध्ये ज्या ज्या वस्तू असतात त्यांना दिलेले सर्वसाधारण नाव म्हणजे सामान्य नाम होय. त्यांना दिलेले सर्वसाधारण जे नाव असतं ते सामान्य नावामध्ये मोडतं. फॉर एक्झाम्पल बॉय, बुक, गेम, गर्ल, टेबल. बॉय, बुक, गेम, गर्ल, टेबल. फॉर एक्झाम्पल. थर्ड, कलेक्टिव्ह नाउन, समूहवाचक नाम. आता बघा, समूहवाचक नामामध्ये एकाच जातीच्या किंवा समान असणाऱ्या अनेक व्यक्ती किंवा वस्तू यांच्या समुदायाचा एकत्रित उल्लेख ज्या शब्दाने केला जातो त्याला समूहवाचक नाम म्हणतात. इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणतो, ॲज अ कलेक्टिव्ह नाउन. बघा, प्रॉपर नाउन पाहिलेला आहे, कॉमन नाउन पाहिलेला आहे, कॉमन नाउन पाहिलेला. आता आपण काय पाहणार आहोत, कलेक्टिव्ह नाउन. म्हणजे थोडक्यात एखादा ग्रुप किंवा एखाद्या वस्तूचा ग्रुप दाखवला जातो. एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत. क्लास, टीम, हर्ड, आर्मी, बंच, क्राउड, टीम, फ्लोक. क्राउड, टीम, फ्लोक. फॅमिली, नेशन, कमिटी, पोलीस. वी कॉल्ड ॲज अ कलेक्टिव्ह नाउन. फोर, मटेरियल नाउन. आता पदार्थवाचक. मटेरियल नाउन म्हणजेच काय तर पदार्थवाचक. आणि पदार्थवाचक नामामध्ये पदार्थवाचक वस्तूच्या नावाला पदार्थवाचक नाम असे म्हणतात. एक्झाम्पल्स दिलेले आहेत ॲज अ वूड, गॅस, वॉटर, सिल्वर, गोल्ड, आयरन, मिल्क, सॉल्ट, सॉईल एक्सेट्रा.
wood, gas, water, silver, gold, iron, milk, salt, soil, etc. फिफ्थ इज ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स. आता जिला ॲबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय बघा, भाववाचक नाम म्हणू शकतो. आणि ज्या गोष्टीला किंवा जिला आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहू शकत नाही, ज्या गोष्टीचा स्वाद घेऊ शकत नाही, परंतु केवळ मनाने आपण कल्पना करू शकतो, आणि अशा स्थितीच्या किंवा अशा गुणांच्या नावानं आपण बघा ॲबस्ट्रॅक्ट नाउन म्हणू शकतो. तर जे गुणांच्या किंवा भावनेच्या, कल्पनेच्या किंवा क्रियेच्या विचार पद्धतीस आपण नावास भाववाचक नाम असे म्हणू शकतो. एक्झाम्पल्स पाहू शकतात बघा, ऑनेस्टी, ग्रेटनेस, पिटी, ब्युटी, काइंडनेस, फाउंडनेस, डेथ. म्हणजे ऑनेस्टी आहे, नम्रपणा आहे, तो आपल्याला दिसतो, पण तो आपण प्रत्यक्ष डोळ्याने दिसतो का, म्हणजे त्याला टच करू शकतो का, कल्पना करू शकतो फक्त. ग्रेटनेस, पिटी असेल, ब्युटी असेल, ॲज अ काइंडनेस, फॉन्डनेस अँड डेथ. आता भाववाचक नामाचे किंवा ॲबस्ट्रॅक्ट नाउनचे जे प्रकार आहेत, काही साहित्य पाहणार आहोत आपण. क्वालिटी, स्टेट अँड ॲक्शन. बघा आपण नाउन कुठले कुठले पाहिलेले आहेत. नाउन, प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन अँड ॲबस्ट्रॅक्ट नाउन. बघा, प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन अँड ॲबस्ट्रॅक्ट नाउन. आता ॲबस्ट्रॅक्ट नाउन्सचे काइंड्स आहेत, त्याच्यामध्ये क्वालिटी, स्टेट, ॲक्शन. क्वालिटी, गुणदर्शक, ॲबस्ट्रॅक्ट ऑफ क्वालिटी. गुणदर्शक, त्याच्यामध्ये गुणदर्शक दाखवले जातात, स्किल दाखवले जातात, क्वालिटीज दाखवले जातात, आणि त्याच्यामध्ये कुठलं येईल, फॉर एक्झाम्पल ॲज अ ऑनेस्टी ऑर विजडम. बघा, ऑनेस्टी ऑर विजडम. सेकंड स्टेट, स्थितीदर्शक ना, स्थितीदर्शक. आता स्थिती दाखवली जाते त्याच्यामध्ये, म्हणजे फ्रीडम आहे का, पॉव्हर्टी आहे, दारिद्र्य आहे, एक्झाम्पल्स सांगितले जातात. स्टेट, स्थितीदर्शक ॲज अ पॉव्हर्टी, फ्रीडम. नेक्स्ट, ॲक्शन, आपण म्हणू शकतो कृतीदर्शक. आणि कृतीदर्शक मुवमेंट्स, त्याच्यामध्ये कृती दाखवल्या जातात ॲज अ मुवमेंट, ॲज अ थेफ्ट. बघा, एक्झाम्पल सांगितलेले आहेत. आता नंबर, आता नावावरून आपण एक वचन, अनेक वचन, सिंग्युलर असेल, प्लुरल असेल, ते पाहू शकतो. तर नामावरून ती वस्तू व व्यक्ती, एकापेक्षा जास्त, बघा एकापेक्षा जास्त यांचा बोध होणे म्हणजेच वचन होय. एक्झाम्पल्स आपण पाहू शकतो. टेन्समध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे सिंग्युलर, प्लुरल. सिंग्युलर असेल तर आपण इजचा वापर करतो, टू बीची रूपं, आणि पास्टमध्ये वॉजचा वापर करतो. सिंग्युलर असेल तर, म्हणजे एक आहे तर इजचा वापर केला जातो, वॉजचा वापर केला जातो. आणि जर एकापेक्षा अनेक असतील तर तिथं आपण काय करतो, वेअरचा वापर करतो. प्लुरलचा बघा, प्लुरलच्या ठिकाणी मग ती वस्तू सिंग्युलर आहे का प्लुरल आहे हे पहिल्यांदा आपण जाणून घेतलं पाहिजे. सिंग्युलर नंबर, जेव्हा एखाद्या नामावरून एखाद्या वस्तूचा बोध होतो तेव्हा त्या नामास एकवचन असे म्हणतात. बघा, जेव्हा एखाद्या नामावरून एकाच वस्तूचा बोध होतो तेव्हा त्या नामास एकवचन, सिंग्युलर नाउन असे म्हणतात. जर अनेक वस्तूचा बोध असेल तर त्याला अनेक वचन म्हणू शकतो. आता एकवचन सिंग्युलर नंबर्स कुठले आहेत? बुक, फॉर एक्झाम्पल बुक, काऊ, टेबल, मोबाईल, रेडिओ, बॉक्स, पिलो. बुक, काऊ, टेबल, मोबाईल, रेडिओ, बॉक्स, पिलो, एक्सेट्रा. सेकंड, प्लुरल नाउन. आता प्लुरल नाउन, जेव्हा एखाद्या नामावरून अनेक वस्तूचा बोध होतो. एक्झाम्पल्स बघा, जेव्हा एखाद्या नामावरून अनेक वस्तूचा बोध होतो तेव्हा त्या नामास आपण अनेकवचन, प्लुरल नाउन असे म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम्पल्स बघा, बुक्स, काउज, टेबल्स, मोबाईल्स, बॉक्सेस, पिलोज. फॉर एक्झाम्पल बघा, बुक्स, काउज, टेबल्स, मोबाईल्स, बॉक्सेस, पिलोज, एक्सेट्रा. आता वचन बदलण्याचे काही नियम्स आहेत. तर वचन बदलण्याचे नियम्स, फॉर एक्झाम्पल, वचनाप्रमाणे किंवा सामान्य वचने सामान्यपणे एकवचनी सामान्य नामाच्या शेवटी यस किंवा इयस प्रत्यय लागतो आणि त्याचं अनेक वचन तयार होतं. फॉर एक्झाम्पल बघा, सिंग्युलर नाउन, डे बिकम डेज, डॉग, डॉग्स, कॅट, कॅट्स, बुक, बुक्स. बघा, बुक, बुक्स,
doll, dolls, farmer, farmers, garden, gardens, and table, tables, pen, pens. बऱ्याच विद्यार्थ्यांना सिंग्युलर आणि प्लुरल याचे मीनिंग्स माहीत नसतात. सिंग्युलर म्हणजे एक वचन आणि प्लुरल्स म्हणजे एकापेक्षा जास्त. आता डे बिकम ॲज अ डेज, बघा डे बिकम ॲज अ डेज, डॉग डॉग्स, कॅट कॅट्स, बुक बुक्स, डॉल डॉल्स, फार्मर फार्मर्स, गार्डन गार्डन्स, टेबल टेबल्स, और वी कॉल्ड ॲज अ पेन पेन्स. कशा प्रकारे एका वचनाचं अनेक वचनामध्ये रूपांतर होतं आणि ते होत असताना त्याला यस प्रत्यय लागतो. एक्झाम्पल बघा, काय लागलेला आहे प्रत्यय? यस प्रत्यय लागलेला आहे. ॲज बिकम ॲज अ प्लुरल. आता काही सामान्य नामाच्या शेवटी यस, यस एच, सी एच, एक्स और ओ किंवा झेड असेल तर अनेक वचन करताना कुठले कुठले शब्द बघा? यस, यस एच, सी एच किंवा एक्स, ओ किंवा झेड असेल तर अनेक वचन करताना नेहमी काय प्रत्यय लागतो? तर ईएस प्रत्यय लागतो. ईएस प्रत्यय लागतो. फॉर एक्झाम्पल, गॅस बिकम गॅसेस. बघा, गॅस जे आहे एक वचन आहे, गॅसेस काय आहे? प्लुरल आहे, अनेक वचन आहे. ग्लास, GLASS, ग्लास बिकम ॲज अ ग्लासेस. बस, BUS, बसचं काय होतं? बसेस, BUSES, सिंग्युलर प्लुरल. बऱ्याचदा आपल्याला अर्थ न कळल्यामुळे म्हणजे ज्यावेळेस आपण क्वेश्चन वाचत असतो त्यावेळेस तो क्वेश्चन जो आहे तो क्लिअरली आपण शांतपणे तो वाचला पाहिजे आणि त्यानंतर तो सॉल्व केला पाहिजे. बसचं बसेस, ड्रेस ड्रेसेस, टोमॅटो टोमॅटोज. फॉर एक्झाम्पल, टोमॅटो टोमॅटोज, ब्रश ब्रशेस, बॉक्स बॉक्सेस, चर्च चर्चेस, ॲज अ बेंच बेंचेस, किसेस. फॉर एक्झाम्पल, फॉक्स फॉक्सेस. बघा, फॉक्स फॉक्सेस. लास्ट, which letter is last? X. कुठलं लेटर आहे लास्ट? तर एक्स लेटर आहे आणि फॉक्स बिकम ॲज अ फॉक्सेस. पोटॅटो बिकम ॲज अ पोटॅटोज, TOTE. बघा, TATOES, ॲस बिकम ॲज ॲसेस. क्वीज बिकम ॲज अ क्विजेस, क्वीज जी क्वीज असते. फॉर एक्झाम्पल, QUIZ बिकम ॲज अ क्विजेस. Buffalo become as a buffaloes, hero become as a heroes, mango, mangoes, batch, batches, bunch, bunches, match, matches, branch, branches. बघा, तर वरील नियमामध्ये आता एक्झाम्पल्स आपण पाहू शकतो. यस, यस, यच, यस. बघा, डायनॅमोज. आता शब्दाच्या शेवटी ओ असून सुद्धा फक्त केव्हा केव्हा यसच प्रत्यय लागतो. फॉर एक्झाम्पल, डायनामो डायनामोज, पियानो पियानोज. एक्झाम्पल बघा, पियानोचं स्पेलिंग काय आहे? PIANO, पियानो. आणि त्याला प्रत्यय काय लागलेला आहे? ES प्रत्यय लागलेला आहे का? नाही, फक्त यस प्रत्यय लागलेला आहे. किंवा एक्झाम्पल सरळ, फोटो, PHOTO. बघा, PHOTO, फोटो. फोटोला फोटोज म्हणताना आपण ES प्रत्यय लागतो का? नाही, फोटोजला फक्त यसच प्रत्यय लागतो. म्हणजे काही अपवादात्मक वर्ड्स असतात. सगळेच वर्ड्स तसे असतात का? नाही, एक्झाम्पल्स वेगवेगळे असतात. ॲज अ सॅप्रॅनो सॅप्रॅनोज, कॅन्टो कॅन्टोज, ॲज अ बांबू बांबूज. फॉर एक्झाम्पल बघा, बांबू आपल्याला माहीत आहे, बांबूज अँड झू झूज. एकवचनी सामान्य नामाच्या शेवटी जर वाय असून, बघा, एकवचनी सामान्य नाम जे असतं त्याच्यामध्ये वाय असून त्यामागील अक्षर जर व्यंजन असेल, वाय असून शेवटचं अक्षर आहे जे वाय आहे पण त्याच्या अगोदरचं जे
वर्ड आहे तर काय असेल, व्यंजन असेल. व्यंजन कुठली कुठली आहेत, व्यंजन कॉन्सोनंट्स AEIOU हे वॉवेल्स आहेत आणि हे वॉवेल सोडून सगळे जे लेटर्स आहेत ते कॉन्सोनंट आहेत आणि ते कॉन्सोनंट असेल तर त्याच्या जागी आय ठेवून त्याला ES प्रत्यय लावला जातो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते बघा, बेबी, बेबीज. बघा बेबीचं स्पेलिंग काय आहे, BABY आणि ॲज अ बिकम वाय निघून जाणार IES प्रत्यय लागतो. आता एक्झाम्पल्स अजून त्याच्या प्रकारे घेता येतात. ॲज अ कंट्री, कंट्रीज, फ्लाय, फ्लायज, लेडी, लेडीज, सिटी, सिटीज. सिटीचं स्पेलिंग काय आहे, CITY. बघा CITY, वाय निघून जातं आणि IES प्रत्यय लागतो. ॲज अ बॉडी, बॉडीज, आर्मी, आर्मीज, पोनी, पोनीज, रिमेडी, रिमेडीज, बायोग्राफी, बायोग्राफीज. आता बायोग्राफी म्हणजे आत्मचरित्र आहे, आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारे बायोग्राफी लिहिली जाते. अँड स्टोरी बिकम ॲज अ स्टोरीज. आपण स्टोरी ऐकतो बरोबर, एक स्टोरी म्हणल्यानंतर स्टोरी. आपण स्टोऱ्या म्हणू शकतो का, नाही. आपण मराठीमध्ये स्टोऱ्या म्हणतो पण ज्यावेळेस इंग्लिशमध्ये ते रिटर्न केलं जातं स्टोरीज म्हणलं जातं. वाय निघून जातं आणि IES प्रत्यय जो आहे तो लागतो. लोरी, लोरीज, कॉपी, कॉपीज अँड पॉलिसी बिकम ॲज अ पॉलिसीज. आता आपण IES प्रत्यय कसा लागतो, वाय निघून जातो पाहिलेला आहे. पण एकवचनी सामान्य नामाच्या शेवटी जर वाय असून त्यामागील अक्षर स्वर असेल. बघा एक्झाम्पल, पहिल्यांदा आपण काय बघितलं, वायच्या अगोदर व्यंजन असेल तर. आता आपण काय बघणार आहोत, स्वर असेल तर. म्हणून आपल्याला वॉवेल्स किती आहेत, बघा वॉवेल्स किती आहेत आणि नॉव्हेल किती आहेत. नॉव्हेल ना नाही, तर वॉवेल्स आणि कॉन्सोनंट, स्वर आणि व्यंजन किती आहेत हे आपल्याला एक्झामला माहीत असलं पाहिजे. वॉवेल्स लक्षात ठेवा, AEIOU. बघा AEIOU, अदर लेटर्स आर ॲज अ कॉन्सोनंट, व्यंजन आहेत. बघा आता जर वाय असून त्यामागील अक्षर जर स्वर असेल तर अनेक वचन होताना फक्त यस प्रत्यय लागतो. एक्झाम्पल्स बघा, बघा एक्झाम्पल सांगते तुम्हाला. ॲज अ BOY आणि BOYS हे काय आहे, वॉवेल आहे, स्वर आहे. ते काय आहे, वॉवेल आहे, स्वर आहे. आणि ज्या वेळेस वॉवेल असेल तर त्यावेळेस वाय निघून जातं का, नाही. फक्त काय लागतं प्रत्यय, यस प्रत्यय लागतो. फॉर एक्झाम्पल, बॉय बिकम ॲज अ बॉईज, टॉय बिकम ॲज अ टॉईज, वे बिकम ॲज अ वेज म्हणजे रस्ता. बघा रे बिकम ॲज अ रेज, मंकी बिकम ॲज अ मंकीज. यस प्रत्यय लागतो का त्याला, नाही. फक्त यस प्रत्यय लागतो. डॉंकी, डॉंकीज, डे. बघा एक्झाम्पल बघा, डे, डेज. म्हणजे वायच्या अगोदर काय आहे, वॉवेल आहे, स्वर आहे, त्यामुळं फक्त यस प्रत्यय लागतो. बेबी ॲज अ बेबीज, पहिल्या ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे. बघा ॲज अ व्हॅली, VALLEY, व्हॅली म्हणजे दरी, व्हॅलीज फॉर एक्झाम्पल. अँड एसेस. आता आपण एकवचनी सामान्य नामाच्या शेवटी वाय असेल तर त्याच्या अगोदर स्वर असेल तर आपण कशा प्रकारे यस प्रत्यय लागतो ते आपण पाहिलं. आता पुढं आपण पाहू शकतो बघा, एकवचनी सामान्य नामाच्या शेवटी. आता एकवचन माहीत आहे तुम्हाला, एकवचन सामान्य नामाच्या शेवटी जर डबल स्वर, बघा जर डबल स्वर असेल तर अनेक वचन करताना यस प्रत्यय लावला जातो. फक्त एक स्वर आहे का, नाही. झू असेल तर झूज. बघा झू, ZOOS, झू असेल तर झूज. बी असेल तर बीज, रेडिओ असेल तर रेडिओज, स्टुडिओज, ट्रीज. कोको असेल तर कोकूज फॉर एक्झाम्पल. आणि बांबू असेल तर बांबूज. हसायची म्हणजे एक्झाम्पल्स बघा, आपल्या वेळेस एक्झाम्पल्स येतात आणि बऱ्याचदा काय होतं आपल्याला ते एक्झाम्पल्स कळत नाहीत. पोलिओ, पोलिओज. ओके.
नेक्स्ट आता पाचवा आपण एक्सप्लेनेशन पाहूया. जर एकवचनी सामान्य नामाच्या शेवटी जर यफ किंवा यफी असेल, बघा एकवचनी सामान्य नाम, त्यामुळे सामान्य नाम म्हणजे काय, नाउनचे जे काइंड्स आहेत ते आपल्या लक्षात आले पाहिजेत. आणि बऱ्याचदा मुलांना नाउन म्हणजे काय तेच माहीत नसतं. नाउन म्हणजे काय, नाम. नाम फॉर एक्झाम्पल सगळ्यात अगोदर शब्दाची सुरुवात कुठून होते, लेटर्सने होते. लेटर्स फॉर एक्झाम्पल ABCD. बघा का सांगते तुम्हाला, जो बेस असतो तो बेस महत्त्वाचा असतो. ABCDEFG लेटर झाले. असे अनेक लेटर्स मिळून काय बनतात, शब्द बनतात, वर्ड्स बनतात, शब्द बनतात. पण कुठलाही लेटर घेतल्यानंतर तो शब्द बनेल का. फॉर एक्झाम्पल वेन आय टेक द वर्ड फॉर एक्झाम्पल PAPPLE पॅपल, अर्थ आहे का त्याला, नाही. ते लेटर्स एकत्र करून जो वर्ड्स बनतो तो कसा असला पाहिजे, मिनिंगफुल असला पाहिजे, अर्थ असला पाहिजे त्याला. जर अर्थ नसेल तर तो शब्द आहे का, नाही. मग मिनिंगफुल असे वर्ड्स आले, अनेक वर्ड्स आले, फ्रेजेस तयार होतात. अनेक फ्रेजेस आले तर त्याचे काय होतात, सेंटेन्सेस तयार होतात. आणि त्यानंतर पॅसेज, त्यानंतर स्टोरी, आणि त्यानंतर पूर्ण पुस्तक तयार होतं. एक्झाम्पल्स. आणि त्यामध्ये नाऊन जो आहे, नाऊन म्हणजे नाम, प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन. प्रॉपर नाउन विशेष नाम, सामान्य नाम. एक्झाम्पल्स तर ते आपल्याला माहीत पाहिजे. तर जर सामान्य नामाच्या शेवटी यफ किंवा यफी असेल तर अनेक वचन करताना ते काढून टाकून आपण काय प्रत्यय लावला जातो, VES प्रत्यय जोडला जातो. एक्झाम्पल्स तुम्हाला मी सांगते. बघा प्रत्येक वेळेस ES आणि यस प्रत्ययच नाही जोडला जात. बघा फक्त यस किंवा VES नाही जोडला जात. केव्हा केव्हा तो लीफ असेल. एक्झाम्पल बघा LEAF लीफ असेल तर लीव्स. लीफ म्हणजे काय, व्हॉट इज द मीनिंग ऑफ लीफ, पान. बघा द मीनिंग ऑफ लीफ इज पान. तर एकच पान सांगितलेलं आहे का त्याला, नाही. पाने, पानाचं कसं होतं, पाणी. आपण मराठीमध्ये करू शकतो आहे की नाही, आपण मराठीमध्ये करू शकतो का, ती आपली मदर टंग आहे, मातृभाषा आहे. आपण जन्मल्यापासून ती ऐकत असतो, घरी ऐकत असतो आणि त्यामुळे त्याचा प्रयास असतो. आपली इंग्लिश मातृभाषा आहे का, आपण ती जास्तीत जास्त ऐकतो का, लेक्चर जरी ऐकले तरी ते आपल्या लक्षात राहतं का, नाही. आणि त्यामुळं प्रत्येक ह्याला कशाची गरज आहे, प्रॅक्टिसचीच गरज आहे. लीफ असेल तर काय बनेल, ॲज अ लीव्ज, LEAVES. वाईफ असेल तर, पत्नी असेल तर पत्नी, वाईज, WIVE. एकापेक्षा अनेक असतील तर वाईस, WIVES, वाईस. नाईफ, चाकू, चाकूच म्हणतात ना, नाईफ, चाकू का चाकू, काय असेल तसेल. KNIFE, नाईफ असेल तर नाईव्स, KNIVES, लेट करंट. नाईव्स, KNIVES, नाईव्स. थीफ, थ्यूज. लोफ, लोव्स. लाईफ, लाईव्स. बघा लाईफ, LIFE, लाईफचं काय होणार, लाईव्स होणार. WOLF, वॉल्फचं WOLVES, वॉल्स होतं. शेल्फ, SHELF, शेल्फचं शेल्फ्स होतं. SHELVES, बघा SHELVES, शेल्स. काल्फ, CALF, काल्फचं काय होतं, काल्ज होतं. CALVES. You write down in your notebook when you listening these sentences or words. बघा ज्या वेळेस आपण एखादं सेंटेन्स ऐकतो, फक्त ऐकल्यानंतर आपल्याला काय वाटतं, ते ऐकल्यासारखं वाटतं. पण बऱ्याचदा ते ऐकल्यानंतर आपण ते काय केलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. आणि तुमच्या नोटबुकमध्ये ते तुम्ही नेहमी राईट डाऊन करत जावा, जेणेकरून तुमच्या लक्षात येतील. फॉर एक्झाम्पल आता सिंग्युलर आणि प्लुरल. बघा बऱ्याचदा आपल्याला जे सिंग्युलर आणि प्लुरल ह्या ज्यावेळेस संकल्पना कळतील, कॉन्सेप्ट कळतील, त्यावेळेस आपल्याला नाउनचे जे प्रकार आहेत, बघा वेगवेगळे जे
आता बघा, नाउन झाल्यानंतर नामाऐवजी जो शब्द वापरला जातो तो सर्वनाम असतो. हे आपल्याला मराठीमध्ये पाठ असतं, पण बऱ्याचदा काय होतं, सर्वनामाला इंग्लिशमध्ये काय म्हणलं जातं तेच आपल्याला माहीत नसतं. युज्ड इन दी सेंटेन्सेस ॲज अ प्रोनाउन. त्या सेंटेन्समध्ये तुम्ही कशाचा वापर करा सांगितलेला आहे, प्रोनाउनचा वापर करा. पण बऱ्याचदा काय होतं, आपल्याला प्रोनाउनचा अर्थच माहीत नाही, सर्वनाम आहे. तर ज्या वेळेस आपण एखाद्या व्यक्तीचा उच्चार जो आहे तो सारखा न करता आपण काय करतो की नामाबद्दल जो शब्द येतो, नामापेक्षा जो शब्द येतो त्याला सर्वनाम म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आपण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं नाव म्हणतो, एक्झाम्पल तुम्हाला सांगते, एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं नाव म्हणतो आपण नाव तिथं घेत नाही. फॉर एक्झाम्पल मी म्हणतो मी, तो, ती, ते, त्यांनी. फॉर एक्झाम्पल आय. आणि मराठीमध्ये प्रत्येक शब्दाला काय म्हणतात, सर्वनाम कुठले कुठले आहेत, प्रोनाउन कुठले कुठले आहेत बघा. तर आय, वी, यू, दे, ही, शी, इट. I, we, you, he, she, it. They, or we called as a these, that, those. बघा, they, this, that, those, who, why, whom, myself, etc. For example, there are also kinds of pronoun. ज्याप्रमाणे आपण नाउनचे काइंड्स पाहिले, टाइप्स पाहिले, त्याप्रमाणे प्रोनाउनचे सुद्धा टाइप्स आहेत. मराठीमध्ये सुद्धा ते आपण अभ्यासलेले आहेत, पण आपल्याला इंग्लिशमध्ये ते काय असतात माहीत नसतात. फॉर एक्झाम्पल, पर्सनल प्रोनाउन. बघा, पर्सनल प्रोनाउन आपण म्हणू शकतो मराठीमध्ये पुरुषवाचक सर्वनाम. आता पुरुषवाचक सर्वनाम बघा, पर्सनल प्रोनाउन कुठले कुठले आहेत. एक्झाम्पल बघा, बोलणारा, ऐकणारा व इतर 3 गटातून ना प्रश्न. बघा एक्झाम्पल्स बघा. फॉर एक्झाम्पल, आय, वी, यू. बघा, आय, वी, यू, ही, शी, इट, दे, एक्सेट्रा. कुठले कुठले पर्सनल प्रोनाउन आहेत, तर आय, वी, यू, ही, शी, इट, दे, एक्सेट्रा. फॉर एक्झाम्पल, सेकंड, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. द स्पेलिंग ऑफ डेमॉन्स्ट्रेटिव्ह, DEMON, DEMON, STRAVE. आता डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे काय की दर्शक. फॉर एक्झाम्पल, तो. बघा एक्झाम्पल बघा, धिस, दॅट, दोज, दिस. धिस, दॅट, दोज, दिस. कशा प्रकारे एक्झाम्पल्स दिले जातात बघा. धिस, दॅट, दोज, these are the examples of demonstrative pronoun. दर्शक सर्वनामे. Write down in your notebook. दर्शक सर्वनामे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. थर्ड, रिलेटिव्ह प्रोनाउन. आता रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे काय, आता रिलेटिव्ह म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की नातेवाईक, संबंधी. तर आपण इथे संबंधी घेऊ शकतो, संबंधी सर्वनाम. फॉर एक्झाम्पल, which, what, whom, whose, that. Which, what, whom, whose, that. We called as a relative pronoun. संबंधी सर्वनामे. आणि जी संबंधी सर्वनामे आहेत, एक्झाम्पल सांगताना फॉर एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल्स, आय वेंट टू प्लेस विच इज, बघा, आय वेंट टू प्लेस. फॉर एक्झाम्पल, मी तिथे गेलो होतो. विच प्लेस वॉज व्हेरी ब्युटिफुल. सेंटेन्स इज राईट? नाही. हे सेंटेन्स बरोबर आहे का? नाही. मी जिथं गेलतो ते प्लेस काय आहे, खूप छान आहे. म्हणजे आपण काय वापरलं, रिलेटिव्ह वापरलं, संबंधी दर्शक सर्वनाम वापरला. ज्या व्यक्तीनं पाहिलं होतं तोच व्यक्ती तिथं होता. एक्झाम्पल बघा, मराठीमधून एक्झाम्पल्स घेताना तर अशा प्रकारे जे एक्झाम्पल्स असतात ते रिलेटिव्ह प्रोनाउनमध्ये येऊ शकतात. आता इनडेफिनाइट प्रोनाउन. इनडेफिनाइट याचा अर्थ बघा, अनिश्चित सर्वनामे. आता अनिश्चित सर्वनामे, इनडेफिनाइट, अँड डेफिनाइट, निश्चित. तर अनिश्चित कुठले बघा, फॉर एक्झाम्पल, वन, अनादर,
or other says the other, some, anyone, someone, none, everyone. म्हणजे तो व्यक्ती प्रत्यक्ष माहीत आहे का, निश्चित आहे का, नाही, अनिश्चित आहे. डेफिनाइट, इनडेफिनाइट. फॉर एक्झाम्पल डायरेक्ट, इनडायरेक्ट. माहिती आहे ना, डायरेक्ट कथन करणे, डायरेक्ट. आपण डायरेक्ट स्पीच शिकणार आहोत नेक्स्ट लेक्चरला. डायरेक्ट, इनडायरेक्ट स्पीच. कारण का 100% डायरेक्ट, इनडायरेक्ट याच्यावरती क्वेश्चन्स असतातच, नरेशनवरती क्वेश्चन असतात. डायरेक्ट स्पीच म्हणजे काय, की ज्या वेळेस तुम्हाला टीच केलं जातं, प्रत्यक्ष कथन केलं जातं, प्रत्यक्ष शिकवलं जातं, टीचिंग केलं जातं, त्यावेळेस म्हणायचं ते डायरेक्टली. इनडायरेक्टली म्हणजे काय, ते तुमच्या अनुपस्थित ज्यावेळेस शिकवलं जातं आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीला विचारता की बाबा रे लेक्चरमध्ये काय झालं, ते अप्रत्यक्ष. आलं लक्ष तुमच्या. डायरेक्ट, इनडायरेक्ट. आपण म्हणत नाही डायरेक्ट तोंडावरती बोला, म्हणजे काय, डायरेक्ट स्पीच, प्रत्यक्ष कथन करणे आणि अप्रत्यक्ष कथन करणे. तर याच्यामध्ये इनडेफिनाइट प्रोनाउन कुठले आहेत, वन, अनादर. बघा, वन, अनादर, एक्झाम्पल्स, और एनी अदर, और एनीवन, समवन, नन, एव्हरीवन. देन इंटरोगेटिव्ह प्रोनाउन. इंटरोगेटिव्ह प्रोनाउन प्रश्नार्थक सर्वनामे, इंटरोगेटिव्ह. अँड द स्पेलिंग ऑफ इंटरोगेटिव्ह INTERRO. बघा, INTERROGATIV, प्रश्नार्थक सर्वनामे. आता प्रश्नार्थक सर्वनामे फॉर एक्झाम्पल हू, होम, हुज, व्हिच अँड व्हॉट. हू, होम, व्हिच अँड व्हॉट. प्रश्नार्थक, प्रश्न विचारलेला आहे, WH क्वेश्चन. बऱ्याचदा बघा आपल्याला क्वेश्चन ज्यावेळेस प्रश्नार्थक वाक्य, जर इंटरोगेटिव्ह याचाच अर्थ कळला नाही, त्याचंच मिनिंग कळलं नाही, आपल्याला उत्तरं लिहिता येतील का. फॉर एक्झाम्पल बघा, वेन इन युअर एक्झामिनेशन देर इज सेंटेन्सेस, म्हणजे एखादं सेंटेन्स दिलं जातं आणि ब्रॅकेटमध्ये इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. मेक इट इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. ते वाक्य काय करा, इंटरोगेटिव्ह करा, प्रश्नार्थक वाक्य करा. जर आपल्याला इंटरोगेटिव्ह याचाच अर्थ कळत नाही, कळतच नसतो खरोखरच, आणि त्यामुळेच प्रश्नाची उत्तर आपल्याला लिहिता येत नाहीत. तुम्हाला डायरेक्ट एक्झामला चेंज द वॉइस दिला जातो नाही. काय दिलं जातं तुम्हाला, फॉर एक्झाम्पल सेंटेन्स दिलं जातं एखादं आणि बिगिनिंग्स विथ द सेंटेन्स डॅश. फॉर एक्झाम्पल माय सॉलिटरी. एक्झाम्पल बघा, माय सॉलिटरी दिला जातो. याचा अर्थ तिथं काय करायचं आहे, चेंज द वॉइस करायचा आहे. आणि चेंज द वॉइस करण्यासाठी जो बेस आहे तो पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या ज्या जाती आहेत त्या माहीत असल्या पाहिजे. नाऊन आहे, वर्ब आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, ॲडवर्ब आहे, इंट्रोगेटिव्ह आहे, प्रेपोजिशन आहे. नेमकं काय आहे ते जर आपल्याला आलं तर ते आपल्याला लक्षात येईल. जो बेस आहे तो पहिल्यांदा आपल्याला आला पाहिजे. इंट्रोगेटिव्ह कुठले कुठले आले, प्रश्नार्थक सर्वनामे, तर हू, होम, व्हॉट, व्हिच, हुज. बघा, हू, होम, व्हॉट, व्हिच, हुज, एक्सेट्रा. फॉर एक्झाम्पल ॲज अ रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन, तर आत्मवाचक सर्वनामे आपण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, आत्मवाचक सर्वनामे. आणि जी आत्मवाचक सर्वनामे असतात ती कर्त्याने केलेली कृती किंवा स्वतःवरच घडत असेल. एक्झाम्पल, आत्मवाचक निबंध सांगितला जातो म्हणजे एखाद्याने केलेली कृती किंवा स्वतः केलेली कृती किंवा स्वतःवर एखादी घटना घडत आहे. आता कथनात्मक निबंध सांगितलेले असतात बघा, आत्मकथन लिहा, एका झाडाचं मनोगत लिहा, पुस्तकाचं मनोगत लिहा, फाटलेल्या वहीचं मनोगत लिहा. आलं लक्षात. तर त्याप्रमाणे घडत असलेले आत्मवाचक सर्वनाम, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणलं जातं, आत्मवाचक सर्वनामाला रिफ्लेक्सिव्ह सर्वनाम, प्रोनाउन. बघा, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स. सो देअर इज सेल्फ, ऑल सेल्फ, माय सेल्फ, अवर सेल्फ, माय सेल्फ. बघा, एक्झाम्पल्स काय दिलेले आहेत, माय सेल्फ, अवर सेल्फ, युअर सेल्फ, युअर सेल्फ, हिमसेल्फ, हर सेल्फ, इट सेल्फ, देम सेल्फ. मी स्वतः, तो स्वतः, ती स्वतः. लक्षात. माय सेल्फ, मी स्वतः, ही सेल्फ, हर सेल्फ, हिम सेल्फ. हर सेल्फ कुणाला येतं, मुलीला येतं हर सेल्फ. ती स्वतः, हिमसेल्फ, तो स्वतः. फॉर एक्झाम्पल बघा, इम्पॅथिक ॲज प्रोनाउन. आता इम्पॅथिक प्रोनाउन म्हणजे काय, इम्पॅक्ट होणे म्हणजे काय, परिणामकारक प्रोनाउन. आता ते परिणामकारक प्रोनाउन असतात कशा प्रकारे असतात बघा, आत्मवाचक सर्वनाम किंवा परिणामकारक वाचक सर्वनाम हे एकच आहेत, पण ज्या वेळेस
म्हणजे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आणि इम्फेटिक प्रोनाऊन जे आहे ते एकच आहेत, पण ज्या वेळेस स्वतः कृती केलेली आहे हे जोवर आपण दमून सांगितले जाते. फॉर एक्झाम्पल परिणामवाचक सर्वनामे असतात. एक्झाम्पल्स बघा, माय सेली मी स्वतः, हिमसेल्फ तो स्वतः, हरसेल्फ तो स्वतः, ती स्वतः, युअर सेल्फ तू स्वतः किंवा तुम्ही स्वतः, देमसेल्फ ते स्वतः. एक्झाम्पल्स आपण वेगवेगळ्या प्रकारे घेऊ शकतो. आता प्रोनाउन्स जे आहेत बघा, अजून 2 टाईप्स राहिलेले आहेत त्याचे बघा. 8 जे आहे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. डिस्ट्रीब्युशन माहीत आहे, DISTRI बघा, DISRI डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. विभाजक सर्वनाम, डिस्ट्रीब्युशन केलं जातं, विभाजक केलं जातं, विभाजक सर्वनाम. आता विभाजक का केलं जातं बघा, एकाच वेळी एकाच व्यक्तीचा उल्लेख बघा, एका वेळी एकाच व्यक्तीचा उल्लेख करण्यासाठी विभाजक सर्वनामाचा वापर केला जातो. डिस्ट्रीब्युटिव्ह फॉर एक्झाम्पल ईच, एकाच वेळी केलेला आहे ना एकाचा. फॉर एक्झाम्पल ईच, आयदर, ऑल ऑफ, बोथ ऑफ. ईच, आयदर, ऑल ऑफ, बोथ ऑफ. फॉर एक्झाम्पल्स वेगवेगळे एक्झाम्पल्स दिले जातात एक्सेट्रा. अँड 9 एक्सक्लेमेटरी प्रोनाऊन. एक्सक्लेमेटरी प्रोनाऊन. आता एक्सक्लेमेटरी प्रोनाऊन ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं जातं एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस, बऱ्याचदा येतं बघा एक्झामला, बऱ्याचदा येते एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. एक्सक्लेमेटरी म्हणजे काय, एक्सक्लेमेटरी तर उद्गारवाचक सर्वनाम. आपल्याला एवढंच माहीत आहे की बाबा रे उद्गारवाचक चिन्ह दिलं की ते एक्सक्लेमेशन, पण ते एक्सक्लेमेटरीचं आपल्याला स्पेलिंगसुद्धा येत नाही. एक्सक्लेमेशन मार्क, एक्सक्लेमेटरी EXCLA बघा. ज्या वेळेस आपल्याला डिफिकल्ट वर्ड्स लक्षात राहत नसतात त्यावेळेस आपण काय करायचे, त्याचे बॅचेस पाडायचे बघा, बॉक्सेस करायचे. तो वर्ड जो आहे तो लक्षात राहतो, तो वर्ड्स काय राहतो, लक्षात राहतो. तुम्ही घेऊ शकता ॲज EXCLA बघा, EXCLAMATORY एक्सक्लेमेटरी. एक्सक्लेमेटरी. आता आपल्याला हा वर्ड जो आहे तो उच्चारता येत नाही सगळ्यात अगोदर, प्रोनाऊन्सिएशन त्याचं व्यवस्थित, तो प्रॅक्टिस नसतो. मग आपण काय करायचं, त्याचे बॅचेस पाडायचे. एक्सक्लेमेटरी म्हणजे तो शब्द जो आहे तो केव्हाही विसरत नाही. केव्हा वाटतं की बाबा रे आपल्याला हे सोपं जाईल, मॅटरी, एक्सक्लेमेटरी झालं. म्हणजे ज्या वेळेस आपण फक्त हार्डवर्क न करता नुसता पाठांतरावरती न भर देता आपण काय केलं पाहिजे, जास्तीत जास्त त्याचं रिव्हिजन आहे ते बॉक्सेस करून केले पाहिजेत. बघा आपण 9 जे आहेत टाईप्स ऑफ काय पाहिले, 9 प्रोनाऊन पाहिले. पहिलं कुठलं आहे, किती लक्षात राहिले, पहिलं बघा पर्सनल प्रोनाऊन, पुरुषवाचक सर्वनाम. सेकंड डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन, दर्शक सर्वनाम. तिसरं ॲज अ रिलेटिव्ह प्रोनाऊन, संबंधित सर्वनाम. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन ॲज अ आत्मवाचक सर्वनाम बघा. इंडेफिनाइट प्रोनाऊन, अनिश्चित सर्वनाम. इंटरोगेटिव्ह प्रोनाऊन, प्रश्नार्थक सर्वनाम. एम्फॅटिक प्रोनाऊन, परिणामकारी सर्वनाम. आणि 8 डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन, विभाजक सर्वनाम. आणि एक्सक्लेमेटरी प्रोनाऊन तर उद्गारवाचक सर्वनाम. अशी आपण सर्वनामे पाहिली. आणि त्याचबरोबर नाऊनचे जे प्रकार पाहिले आपण ते सुद्धा टाईप्स ऑफ नाउन्स. फॉर एक्झाम्पल तर कुठले कुठले आपण त्याच्यामध्ये पाहिले बघा. एक्झाम्पल्स तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. तर आपण प्रॉपर नाउन, कॉमन नाउन बघा, प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन अँड मटेरियल नाउन अँड ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. फक्त आज हे लक्षात ठेवा, नाउन आणि प्रोनाउन बघा. इन दिस टुडे लेक्चर इज इम्पॉर्टंट. हाय देर आर टाईप्स ऑफ नाउन अँड प्रोनाउन. नाऊनचे प्रकार पाहिलेले आहेत, प्रोनाऊनचे प्रकार पाहिलेले आहेत. नाऊनचे प्रकार कुठले कुठले आहेत तर प्रॉपर नाऊन आपण त्याला म्हणू शकतो ॲज अ बघा विशेष नाम आपण म्हणू शकतो. आता विशेष नाम का म्हणलं जातं, कारण काय, एखाद्या व्यक्तीला नाव दिलं जातं किंवा तुमचं नाव जे आहे ते प्रॉपर नाऊनमध्ये येतो. नेहमी कन्फ्यूज होऊ नका प्रॉपर नाऊन आणि कॉमन नाऊनमध्ये.
बऱ्याचदा मुलांना म्हणजे तिथं 1 मार्क अर्धा मार्क असतो तो तुमच्या हातचा असतो आणि तिथं मार्क्स भेटू शकतात. जो बेस जो आहे नाऊनचा तोच आहे महत्त्वाचा आहे. प्रॉपर नाऊन, विशेष नाम म्हणू शकतो आपण, कॉमन नाऊन, सामान्य नाम. कॉमन जे सामान्य असतं, कॉमन असतं आपण हे म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, आणि जे विशेष असतात फॉर एक्झाम्पल्स तिथं सांगितलेले आहेत. आणि त्याचबरोबर कलेक्टिव्ह नाऊन. आता कलेक्शन करणे म्हणजे काय? समूहवाचक सर्वनाम. सर्वनाम आहे का? नाही. नाऊन आहे, नाम आहे. मग समूहवाचक फॉर एक्झाम्पल आर्मी, स्कूल, क्लास, एखादी टीम असेल, एखाद्या पक्ष्यांचा थवा असेल. आता पक्ष्यांचा थवा आहे का? नाही. म्हणजे जिथं समुदाय आलेला आहे तिथं आपण कशाचा वापर करू शकतो? तर कॉमन नाऊनचा. तर नाऊनचे जे प्रकार आपण पाहिलेले आहेत ते राईट डाऊन करा तुमच्या नोटबुकमध्ये. आणि प्रोनाऊनचे जे प्रकार पाहिलेले आहेत ते तुम्ही लिहून आणायचे आहेत. लक्षात? कोणाच्या काही शंका आहेत का?